हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम सिमंतिनी. तर आज मी लवकर आवरून रेडी झाली आहे. कारण आज संडे आहे आणि संडे म्हणून लवकर आवरून रेडी झाली असं काही नाही आहे. तर आम्हाला जायचं आहे मिरजेला माझ्या मावशीच्या घरी. तर त्यांनी घर बांधलं म्हणजे अजून वास्तुशांती व्हायची आहे. सो ऑलमोस्ट कंप्लीट होत आलं आहे. तर त्या मला दररोज फोन करतात की घर बघायला ये. तर मी आज जाणार आहे. एक तासभराचं तर काम आहे. इथं जवळच आहे आमच्या इथून मिरज. तर मी पटकन घर बघून येणार आणि मिरजेला एक प्रसिद्ध दर्गा आहे, दर्ग्याचं मंदिर, तिथे पण जाऊन दर्शन घेऊन येणार. तर आता मी रेडी झालेली आहे, नाश्ता वगैरे करणार. मम्मा पण रेडी होत आहे. आता आम्ही दोघी रेडी होणार आणि पटकन निघणार आहे. आणि मग मी तुम्हाला नाश्ता करते मस्तपैकी. कारण नंतर आम्हाला असं होतं कायम की आम्हाला बाहेर पडले की भूक लागते, मग बाहेरचं खावं लागतं. पण आज असं नाही आहे, पहिला नाश्ता करणार मगच बाहेर पडणार. तर मग भेटू आपण थोड्या वेळात. आता आम्ही निघालो आहे. फार ऊन आहे, पावसाळ्यात एवढा उन्हाळा पडला आहे, मला कळत नाही उन्हाळा आहे की पावसाळा आहे. सो आता आम्ही निघतो आहे आणि मग जाताना तुम्हाला भेटतेच. बाय. आता आम्ही निघालो आहे मिरजला. सो आहे मिरजचा रोड. हायवे झालाय ना पूर्णाई. पण पावसामुळे सगळीकडे मस्त असं हिरवंगार झालंय, छान वाटतं एकदम असं हवेत. आलोय आमच्या मावशीच्या घरी. हे बघू शकता, अजून खूप काम पेंडिंग आहे. फक्त फिटिंगचं काम चालू आहे. तर अजून बघू काय काय काम झालं. तर ह्यांनी रेंटनं वर द्यायला आणि ह्यांनी तर खाली असं फरशा बसवल्यात. तर आता हे सगळं धूळ आहे, त्यामुळे फरशांचे कलर पण एक्झॅक्ट नाही कळत, पण खूप छान झालं आहे. ही आहे त्यांच्या मावशींची मास्टर बेडरूम. सो मस्तच बांधलं आहे घर, एकदम छान. तर मी मावशीच्या इकडून आली आहे. तिथं काही फारसा व्हिडिओ करता आला नाही. त्यानंतर मार्केटमध्ये जाऊन थोडी फळं वगैरे घेतली. तर आता वाजलेत 1. तर आम्ही आलो आहे, 10-15 मिनटं झालं, फ्रेश वगैरे झाले. आणि आता वर अभ्यास आलेले, तर सारखं खाली कोण ना कोणतरी येत असतं, पण डिस्टर्ब होतो. तर मग मी इथं आली आहे खाली, वर टेरेसवर. आणि इथं मी लंचला घेऊनच आली आहे. तर हा आहे पुलाव, थोडा नाही असा भरपूर आहे. तर हा पुलाव खाणार आता आणि अभ्यासाला बसणार. मी अभ्यासाचं सामान पण घेऊन आली आहे आणि हा लंच पण घेऊन आली. तर आता पटपट मी जेवण करून घेते आणि अभ्यासाला बसते. तर जेवून अभ्यासाला बसणार आहे. त्यांचा अभ्यास झाल्यानंतर मी तुम्हाला भेटते. बाय. हाय. तर आता मी थोडा अभ्यास केला आहे आणि एकसारखा अभ्यास करून पण कंटाळा येतो आहे. तर म्हटलं तुमच्याशी थोडं बोलावं. तर आज आणि काल म्हणजे किंवा नागपंचमीपासून एवढं ऊन पडते की पुरं पाऊसच गायब झालं आहे. मला कळत नाही आहे की पावसाळा चालू आहे की उन्हाळा चालू आहे. तर आता आला होता थोड्या दिवस आधी, 1-10 दिवस आधी पूर. तर लोकांचं स्थलांतर हे ते चालू होतं. पण होतं असं की जेवढा पाऊस पडतो त्याच्यात दुप्पट उन्हाळा ज्यावेळी असतो त्यावेळी ऊन पडतं. आणि त्यावेळी आत्ता पाऊस कमी झाला तर त्यावेळी एवढी पाण्याची कमतरता भासते. आपल्या भागात नाही, पण जे दुष्काळग्रस्त गाव आहेत तिकडे तर फार पाण्याची मग कमतरता भासत असते. तर मला तर असं वाटतं की पाऊस पाहिजे. तर आता गेले 3 दिवस झालं एकही थेंब पाऊस पडत नाही. एकदम कडक उन्हाळ्यासारखं ऊन पडतंय. तर मग आणि हवा पण जोरात सुटली आहे. आणि मी ते येऊन वर बसते म्हणजे खाली कोण ना कोणतरी सारखं ओळखीनं येत असतं. आणि जरी रूममध्ये वगैरे जरी अभ्यासाला बसले तर फार जवळचे कोण आले तर आपल्याला त्यांच्याशी बोलायला उठावंच लागतं. तर मग त्यामुळे मी गेले 2 दिवस झालं आता मी वरच येऊन अभ्यासाला बसते. पण इथं वर एवढी शांतता आहे, फक्त हवेचा आवाज येतो मला, बाकी काहीही आवाज नाही आहे. आणि शांतता पण मला आता असं खायला उठल्यासारखं आहे. पण असू दे, अभ्यास पण होतो आहे हे मात्र नक्की. तर आता थोडासा ब्रेक घेतला आहे 10 मिनटं.
एक तासाच्या अभ्यासमध्ये 10-10 मिनटाचा मी कायम ब्रेक घेते. कधी कधी जास्त होतो तो तसा, पण मोस्टली ट्राय करते की 10 मिनटाचा ब्रेक असावा. तर मग आता थोड्या वेळात म्हणजे एक 5 मिनटात बसणार आहे परत अभ्यासाला. तर तुमच्या इकडे पाऊस आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा तुम्हाला दिसत असेल ही आहे आमची इथली आमच्या गावाची फॅक्टरी आहे, शुगर फॅक्टरी आहे. ती आमच्या घराच्या बरोबर बॅक साईडला खूप जवळ आहे. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ती थोडी लांब दिसत असेल, पण ॲक्च्युली ती फार जवळ आहे. आम्ही फॅक्टरी एरियामध्ये राहतो. सो मग आता बसते अभ्यासाला. परत भेटू 1 तासानं. बाय. मी आली आहे खाली टेरेसवरून. थोडंसं खाऊन घेतलं, थोडी भूक लागली होती. आणि आता थोडा वेळ 1 तास झोपणार वगैरे. तर मग काय, आज अभ्यास पण छान झाला आहे. आणि आता 1 तास रेस्ट घेणार. तर भेटू आपण झोपून उठल्यानंतर. बाय. तर मी झोपून उठले, फ्रेश झाले, परत आली अभ्यासाला वरच. आणि मम्मानं मला वर चहा आणून दिला आहे, हाऊ स्वीट. आणि हे बिस्किट पण दिलेत. तर आता मी मस्तपैकी थोडा वेळ पुस्तक बाजूला मस्तपैकी झाडं वगैरे बघत चहा बिस्किटाचा आनंद घेणार. चला जागून अजून 7 वाजे पण अभ्यास करणार. त्यानंतर रोजच्याप्रमाणे मंदिरमध्ये जाणं, महादेवाला पाणी वगैरे घालणार. मग काय आल्यानंतर बघायचं, अभ्यासाला बसले तर बसले, त्यानंतर काय बसणार नाही. बघू आउटडोर ॲक्टिव्हिटी काय करता येतात का, ट्राय करते काय तर नवीन करायचा. पण आज बघू काय होतं. तर आता मी मस्तपैकी चहा घेते आणि तुम्हाला भेटते. बाय. तर आत्ता मी आले होते मंदिरमध्ये. आज लेट झाला, रोज येते. आता आधी सकाळी येत होते, पण आता सकाळचं मॅनेज होत नाही आहे म्हणून इव्हिनिंगला येते. आणि आज तर जास्तच लेट झालं. देवाचं दर्शन वगैरे घेतलं. आणि हा बघा माझ्या मागे कोण आहे तुम्हाला दिसत नाही, कारण ते ब्लॅक डॉगी आहे. अंधार एवढा आहे की ते लाईटसुद्धा नाही आहे. तर मी 1 मिनटं तुम्हाला दाखवते. हा आमचा चॅम्प आहे. तो दररोज मंदिरमध्ये येऊन बसलेला असतो. 1 मिनट मी तुम्हाला दाखवते. तर दिसतंय, पण हा बघ चॅम्प. ओय हा बघा, हा रोज 1 तास असा मंदिरात निवांत बसलेला असतो. तर हे आमच्या कारखान्याचे MD साहेब आहेत, त्यांचं डॉगी आहे हे. आले क्यूटी, झोपा तू. मग ते जे पुजारी आहेत ते क्लीनला वगैरे मंदिर येतात, तेच ह्याला फिरवतात. तर ह्यांचं स्वच्छता पूजा वगैरे इव्हिनिंगची आवरूपर्यंत हे इथं असंच बसलेलं असतं. जरा फेरी मारतं मंदिराच्या अवतीभोवती. तुम्हाला दिसत नाही आहे अंधारात, कारण हे पण डॉगी म्हणजे डॉगी ब्लॅक आहे आणि अंधार पण झालं त्यामुळे. तर बघा कसं जीप काढून बसलं. चिकू उठला बघा. हा त्याला माहिती झालं कॅमेरा चालू आहे आणि आपण दिसत नाही, त्यामुळे पुढे येऊन जरा पोज द्यावी. टेडी बियर आहे तू, माझे टेडी बियर. तर हा होता आमचा चॅम्प. चॅम्प पोज. हे बघा, वाह, परत बसला. तर आत्ता वाजलेत 11. आणि तुम्हाला ऐकून हसू येईल, आश्चर्य वाटेल. मी दिसतोय नाही दिसत, तरी पण असू दे. हे बघा माझ्या हातात काय. तर आम्ही गेलो होतो दूध आणायला. आता तुम्ही म्हणा रात्री 11 वाजता कोण दूध आणतं. तर ते दूध ठेवलं होतं. आम्ही त्यांना 7-8ला दूध जातं, 7:30ला. तर आम्ही त्यांना सांगितलं होतं दूध ठेवायला. आणि उद्या पहाटे महादेव श्रावण असल्यामुळे अभिषेकला उद्या दूध लागणार आहे सकाळी. तर 6 वाजता तर काय दूध नसतं. तर त्यामुळे लक्षातच नाही मला दूध आणायचं आहे. त्याने आत्ता जेवण झाल्यानंतर लक्षात आलं दूध आणायचं आहे. तर आत्ता 11 वाजता आम्ही गेलो होतो इकडं खाली दूध आणायला. आणि तुम्ही बघू शकता कुणीही नाही रोडवर, लाईट नाही, पण असतात जागी माणसं. हे बघा माझ्या मागं सगळं अंधार आहे. इवन मी सुद्धा दिसत नाही आहे. भीती अशी काही नाही, आपला कायमचाच रोड आहे, सवय असते रोडवर, त्यामुळे एवढं काही नाही. माझ्यासोबत मम्मा होती. तर आता घरी जाऊन
झोपायचं. खरं उद्या लवकर उठायचं आहे, कारण आम्हाला महादेवाचा अभिषेक घालण्यासाठी जायचं आहे. तर काय, परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. पण मला एक तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही एवढे जण माझे व्हिडिओ बघता, 200-300 व्ह्यूअर्स, तर तुम्ही 300मधले तुम्ही निम्मे पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. असं कसं? तुम्ही एवढे जण माझे चॅनल बघता, लाईक करता, मग तुम्ही फॅमिली फ्रेंड्समध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करत चला. कारण तुम्ही जेवढं मला सबस्क्राईब कराल, जेवढं तुम्ही कमेंट कराल, लाईक कराल, तेवढं माझा अजून व्हिडिओ करण्याचा उत्साह वाढेल. म्हणजे मला इन्करेज होईल की हा बाबा मी काहीतरी चांगलं काम करते. आणि मला आवडतं की तुमच्याशी छोट्या छोट्या गोष्टी माझ्या आत्ता म्हणजे माझ्या आयुष्यात ज्या घडतात छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायला. तर नक्की व्हिडिओ बघितला तर नक्की सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन मिळतील. आणि हे बघा, पांढरा ड्रेस घालून रात्रीचं कोण येतं आहे? असं काही नाही आहे, माझी आई आहे. चला घरात, बाय, गुड नाईट, टेक केअर.